17वे शतक भारतावर मुघलांची भक्कम पकड होती आणि दिल्लीच्या तख्तावर औरंगजेब बसला होता. त्यांच्या एका इशाऱ्यावर लाखोंची फौज उभी राहत होती. मुघल साम्राज्याची संपत्ती आणि ताकद एवढी अफाट होती की त्यांच्या विरोधात जाण्याचा विचारही कोणी करू शकत नव्हता. पण याच काळात सह्याद्रीच्या कुशीत एक राजा उभा राहिला, ज्याने या बलाढ्य मुघल सत्तेला थेट आव्हान दिलं. त्यांनी केवळ मुघलांना रणांगणावरच नाही तर त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या मुळावर घाव घातला. तो घाव म्हणजे सुरतची लूट. सुरत मुघल साम्राज्याची तिजोरी, मक्केचे प्रवेशद्वार आणि तत्कालीन जगातील सर्वात श्रीमंत शहर. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अभेद्य शहर एकदा नाही तर तब्बल 2 वेळा लुटली. पण का? एका प्रजेची काळजी घेणाऱ्या, नीतिमत्तेचे पालन करणाऱ्या राजाला एक शहर 2 वेळा लुटावे का लागले? हा केवळ पैशांचा मोह होता की यामागे काही गनिमी कावा आणि दूरदृष्टीचे राजकारण होते का? आजच्या या ऐतिहासिक आणि थरारक घटनेची संपूर्ण सत्य परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठीच्या आणखी एका नवीन आणि रहस्यमय व्हिडिओमध्ये. चला व्हिडिओला सुरुवात करूया. शिवाजी महाराजांच्या सुरत मोहिमेला समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल. इसवी सन 1660 ते 1663 हा काळ स्वराज्यासाठी अत्यंत कसोटीचा होता. औरंगजेबाने शाहिस्ते खान याला 1 लाखाहून अधिक फौज घेऊन दख्खनकडे पाठवले होते. शाहिस्ते खानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठेवला होता आणि सलग 3 वर्ष तो स्वराज्याची अक्षरशः लूट करत होता. त्याने गावे जाळली होती, शेती नष्ट केली होती आणि प्रजेला देशोधडीला लावला होता. स्वराज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली होती. महाराजांनी लाल महालात घुसून शाहिस्ते खानाची बोटे छाटली आणि त्याला पळवून लावले, हे खरे. पण या 3 वर्षाच्या काळात स्वराज्याचे न भरून येणारे आर्थिक नुकसान झाले होते. खजिना रिकामा झाला होता आणि स्वराज्य पुन्हा उभे करण्यासाठी, नवीन किल्ले बांधण्यासाठी आणि सैन्य उभारण्यासाठी प्रचंड पैशाची गरज होती. मुघलांनी जे नुकसान केले होते त्याची भरपाई मुघलांच्याच खिशातून करणे हा एकमेव पर्याय होता. आणि इथेच महाराजांची नजर वळली ती सुरतकडे. सुरत हे त्या काळी साधेसुधे शहर नव्हते, कुबेरांची नगरी होती. संपूर्ण आशियातील आणि युरोपमधील व्यापारी तिथे येत असत. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज यांसारख्या मोठ्या वखारी तिथे उभ्या होत्या. दररोज लाखो रुपयांची उलाढाल तिथे होत असत. सुरतच्या बंदरातून दरवर्षी मुघल बादशाह लाखो रुपयांचा महसूल मिळत असे. याशिवाय सुरत हे मक्केला जाणाऱ्या यात्रेकरूंचे मुख्य बंदर होते. त्यामुळे या शहरावर हल्ला करणे म्हणजे थेट औरंगजेबाच्या नाकावर टिचून त्याला आव्हान देण्यासारखे होते. महाराजांनी गुप्तहेर खात्याच्या प्रमुख बहिर्जी नाईक यांना सुरतची खडानखडा माहिती काढण्यासाठी पाठवली. बहिर्जींनी सुरतचा नकाशा, तिथली श्रीमंत व्यापाऱ्यांची माहिती, शहराची तटबंदी आणि मुघल सैन्याची ताकद यांचा अचूक अहवाल महाराजांना आणून दिला. जानेवारी 1664 शिवरायांनी आपली 10,000 ची निवडक फौज घेतली आणि अत्यंत गुप्तपणे ती सुरतच्या दिशेने निघाले. महाराजांची चाल इतकी वेगवान होती की मुघलांना कानोकान खबर सुद्धा लागली नाही. 5 जानेवारी 1664 रोजी मराठा फौज सुरतच्या वेशीवर धडकली. सुरतचा सुभेदार इनायत खान हा अतिशय भित्रा कमकुमत होता. जेव्हा त्याला समजले की स्वतः शिवाजी महाराज चालून आले आहेत, तेव्हा तो शहराचे रक्षण करण्याऐवजी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुरतच्या किल्ल्यावर लपून बसला. त्याने शहराला आणि प्रजेला वाऱ्यावर सोडले. महाराजांनी शहरात प्रवेश केला आणि सुरत लुटण्यास सुरुवात केली. पण ही लूट म्हणजे एखादी रानटी लूट नव्हती. शिवरायांचे काही कडक नियम होते. त्यांनी सैन्याला सक्त ताकीद दिली होती की कोणत्याही सामान्य नागरिकाला, स्त्रियांना, लहान मुलांना, धार्मिक स्थळांना धक्का लागता कामा नये. ख्रिश्चन मिशनरी फादर फ्रँकोइस बर्नियर याने लिहून ठेवले आहे की शिवाजी महाराजांनी एका ख्रिश्चन मिशनीच्या घरावर आणि एका गरीबाच्या घरावर पहारा बसवला होता, जेणेकरून त्यांना कोणीही त्रास देऊ नये.
महाराजांचे लक्ष फक्त आणि फक्त मुघल खजिना आणि जे व्यापारी मुघलांना पोसत होते तेच होते. बहारची बोहरा यासारख्या अतिश्रीमंत व्यापाऱ्यांची घरे आणि मुघलांच्या वखारी लुटण्यात आल्या. सलग 3 दिवस ही मोहीम चालली होती. यातून स्वराज्याला कोट्यावधी रुपयांची संपत्ती मिळाली होती. सोने, चांदी, हिरे, मणिके, मोती यांसारखे रोख रक्कम ही हत्ती घोड्यांवर लादून महाराज सुरक्षितपणे स्वराज्यात परतले. या पहिल्या लुटीमध्ये मिळालेल्या संपत्तीचा वापर महाराजांनी स्वराज्यात उभारणीसाठी केला. याच पैशातून सिंधुदुर्ग सारखा अभेद्य जलदुर्ग उभारण्यात आला. आरमार मजबूत करण्यात आले. स्वराज्याची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्यात आली. मुघलांनी जे ओरबडले होते ते महाराजांनी व्याजासहत वसूल केले होते. पण कथा इथे संपत नाही. सुरत दुसऱ्यांदा सुद्धा लुटायची वेळ महाराजांवर आली का? पहिली सुरत लूट झाल्यानंतर काळात अनेक राजकीय उलटापलट झाल्या. मिर्झाराजे जयसिंग यांनी स्वराज्यावर मोठे आक्रमण केले. नाइलाजाने महाराजांना 1665 मध्ये पुरंदरचा तह करावा लागला. या तहात महाराजांनी आपले 23 किल्ले आणि 4 लाख होऊन उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना द्यावा लागला. स्वराज्याचा मोठा रचका तोडला गेला. त्यानंतर महाराजांची आग्र्यात झालेली फसवणूक, तिथून झालेली ऐतिहासिक सुटका आणि परत आल्यावर पुन्हा एकदा शून्यातून विश्व निर्माण करण्याची धडपड सुरू झाली. 1666 ते 1670 या काळात महाराजांनी मुघलांची शांततेने धोरण स्वीकारले होते, जेणेकरून स्वराज्याला सावरण्यासाठी वेळ मिळेल. पण औरंगजेबाच्या मनात कपाट होते. त्याने शिवरायांच्या सैन्याची जहागिरी जप्त करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा स्वराज्यावर संकटाची ढग दाटून आले. महाराजांनी ठरवले की आता शांत बसून चालणार नाही. गेलेले 32 किल्ले पुन्हा मिळवायचे होते. कोंढाणा, पुरंदर यासारखे महत्वाचे किल्ले मुघलांच्या ताब्यात होते. हे किल्ले परत जिंकण्यासाठी आणि मुघलांविरुद्ध निर्णायक युद्ध पुकारण्यासाठी पुन्हा एकदा प्रचंड धनाची आवश्यकता भासत होती. आणि म्हणूनच ऑक्टोबर 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा सुरतवर चाल केली. ही दुसरी मोहीम पहिल्या मोहिमेपेक्षा अधिक आव्हानात्मक होती, कारण पहिल्या लुटीनंतर औरंगजेबाने सुरत भोवती मजबूत तटबंदी बांधली होती आणि तिथे मोठे मुघल सैन्य तैनात केले होते. पण महाराजांच्या गनिमी कावा आणि रणनीती या तटबंदीपेक्षाही मजबूत होती. दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराज पुन्हा 15,000चे सैन्य घेऊन सुरतच्या दिशेने गेले. यावेळी सुरतेत मुघलांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण मराठ्यांच्या झंझावत्या समोर त्यांचा निभाव लागला नाही आणि 3 ते 5 ऑक्टोबर 1670 या काळात पुन्हा एकदा सुरतेतील मुघल खजिना आणि श्रीमंत व्यापाऱ्यांची संपत्ती हस्तगत करण्यात आली. यावेळी महाराजांनी तोच नीतिमत्तेचा आदेश पाळला. सामान्य प्रजेला कोणताही त्रास न देता सुरत दुसऱ्यांदा लुटली गेली. दुसऱ्या सुरत मोहिमेतून स्वराज्याला पुन्हा एकदा मोठी संपत्ती मिळाली. पण यावेळी मुघलांनी मराठ्यांचा परतीचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. दाऊद खान कुरेशी हा मुघल सरदार मोठे सैन्य घेऊन मराठ्यांच्या अडवणीसाठी उभा राहिला होता. नाशिक जवळ वनी दिंडोरी येथे मराठे आणि मुघल यांच्यात घनघोर युद्ध झाले. या युद्धात महाराजांनी आणि त्यांच्या सरदारांनी मुघलांना दारुण पराभव केला आणि लुटलेली सर्व संपत्ती सुरक्षितपणे रायगडावर आणली. सुरतेच्या या 2 मोहिमेंचा केवळ आर्थिक फायदाच नाही, तर यांचे राजकीय परिणाम अत्यंत गंभीर होते. सुरत ही मुघलांची आर्थिक नाडी होती. महाराजांनी थेट नाडीवर घाव घातल्यामुळे औरंगजेबाची जगभर नाचक्की झाली. मुघल साम्राज्य आपल्या सर्वात महत्वाच्या शहराचे रक्षण करू शकत नाही, हा संदेश जगभर गेला. सुरतमधील विदेशी व्यापाऱ्यांचा मुघलांवरचा विश्वास उडाला. मुघलांच्या अर्थव्यवस्थेला बसलेला हा सर्वात मोठा धक्का होता. आज आपण जेव्हा या इतिहासाकडे बघतो तेव्हा आपल्याला समजते की सुरत लुटणे हा कोणताही स्वार्थ हेतू नव्हता, तर तो एका राजाने आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी, आपल्या हिरावून घेतलेल्या राज्य परत मिळवण्यासाठी आणि एका जुलमी परकीय सत्तेला नेस्ताबून करण्यासाठी केलेला तो एक स्ट्रॅटेजिक इकॉनॉमिक स्ट्राईक होता.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ तलवारीच्या जोरावर युद्ध जिंकणारे नव्हते, तर ते अर्थव्यवस्थेचे आणि गनिमी सर्वात मोठे जाणकार होते. त्यांनी शत्रूच्या पैशानेच शत्रूचा पराभव करण्याची अभूतपूर्व रणनीती आखली होती. सुरतेची लूट ही स्वराज्याच्या पायाभरणीची एक अत्यंत महत्वाची घटना आहे, जी आपल्याला शिकवते की जेव्हा अस्तित्वाची लढाई असते तेव्हा शत्रूच्या सर्वात मोठ्या ताकदीवर पहिला घाव घातला जातो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आर्थिक गनिमी कावा आणि त्यांची दूरदृष्टी तुम्हाला कशी वाटली? महाराजांच्या या अफाट बुद्धिमत्तेवर तुमचे मत काय आहे हे आम्हाला नक्की सांगा. ही ऐतिहासिक माहिती आवडली असेल तर नक्की इतरांपर्यंत पोहोचवा. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.